नमस्कार. आज मी व्हेजिटेबल खिचडी बनवली आहे. चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया. तांदूळ फ्लावर 1 वाटी घेतली आहे. त्यासाठी 3 कांदे घेतले, 1 बटाटा घेतला, 1 टोमॅटो घेतला, तेल, तूप, लसूण पेस्ट, पापडी, हळद, मीठ, मिरची आणि लसूण, कोथिंबीर, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि वाटाणा. आता आपण थोडंसं तेल, थोडंसं 1 चमचा तूप, राई, फोडणीला कांदा, टोमॅटो टाकला. आता हे वाटलेली मिरची आणि लसूण ती पण टाकून घ्यायची. लसूण पेस्ट, जरा भाजू द्यायचा. टोमॅटोचं थोडा गाळ व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण हळद टाकू. आपला टोमॅटो सगळा वितळलाय. आता आपण भाज्या टाकून घेऊ. बटाटा आणि फ्लावर, वाटाणा, शेंग टाकली, आता आपण भाज्या सगळ्या टाकून चांगल्या हलवून घेऊया. तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता. आता आपण हे तांदूळ आणि डाळी आपण भिजवून घेतल्या. मी भिजवून घ्यायच्या. सगळ्याचा चांगला एकजीव करायचा. गॅस थोडा फास्ट केला मी. थोडीशी आपण हळद, कोथिंबीर टाकू. हलवून घेतलंय. आता आपण मीठ टाकूया आपल्या अंदाजाप्रमाणे. आता जेवढे आपण तांदूळ घेतलं तेवढंच आपण पाणी घेतलं. झालं आता आपलं. आता याच्या झाकण लावून त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मग झालं आपलं. आता आपण खोलून बघू. वाव, कशी झाली आता आपली व्हेजिटेबल खिचडी. करा मग आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.